नमस्कार प्रेक्षको, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या 40 वर्षांपासून भिजत घोंगडा आहे. कोणी म्हणतं त्या काळामध्ये दिलं जात होतं, 96 कोळी पाटलांनी घेतलं नाही. कोणी म्हणतं आम्हाला गरज नव्हती. कोणी म्हणतं आम्ही मागितलंच नव्हतं. कोणी म्हणतं आरक्षणाची गरजच नव्हती. आता म्हणतायत आम्हाला आरक्षणाची गरज आहे म्हणून आरक्षण दिलं पाहिजे. काही लोक अशी आहेत, लोक पाठीमागून पुढे जात आहेत, दुसऱ्या समाजाचे लोक पुढे जात आहेत म्हणून आरक्षण हवं आहे आम्हाला. तर काही लोक असं म्हणत आहेत कोणाचंही काढून न घेता आम्हाला द्या. काही लोक असंही म्हणतात कुणी पुढं जातं आहे म्हणून नको आहे. आरक्षण समाजाला हवं आहे. आमच्या लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत, म्हणजे मराठा समाजाच्या लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत म्हणून आरक्षण हवं आहे. आणि आमची ऐपत आता राहिलेली नाही पहिल्यासारखी म्हणून आरक्षण हवं आहे. आणि कोणाचंही आरक्षण न काढून घेता आम्हाला आरक्षण द्यावं, अशा प्रकारची मागणी आता सातत्यानं केली जाते. आणि त्याच मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत. तमाम महाराष्ट्रातील लोकांचा मनोज जरांगे पाटील यांना सपोर्ट आहे, समर्थन आहे. पॉलिटिकली लीडर काही प्रमाणामध्ये सोडले तर मनोज जरांगे पाटील यांना सगळ्या जाती धर्माचा सपोर्ट आहे. सामान्य लोकांचा तर आहेच आहे. पॉलिटिकली लीडर याचा गेम खेळतायत, खेळ खेळतायत. एकमेक अंगावर कसे जातील, म्हणजे दोन समाज अंगावर कसे जातील यासाठीचा प्रयत्न केला जातो आहे की काय, असं चित्र आपल्याला महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटलांना 2 वेळा शासनाकडून आश्वासनं दिली गेलीत. महाराष्ट्र शासनाने 2 वेळा आश्वासन दिले. आता शेवटची तारीख 2 जानेवारी असल्याचं सांगितलं गेलं आहे. आणि तेव्हा आरक्षण मिळणार आहे, टिकणारं आरक्षण देऊ असं सांगितलं गेलं आहे. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाने कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सुरुवात केलेली आहे. आता सुरुवात केलेलीच आहे, मात्र त्यावर काही चर्चा होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. विरोधक आहेत, म्हणजे सत्ताधारी पक्षाचे नेते आहेत आणि सत्ताधारी पक्षाच्या विरोधात असलेले नेतेसुद्धा आता एकमेकांवर टीका करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. छगन भुजबळ हे ओबीसी समाजाकडे, म्हणजे ओबीसी समाजाची ठामपणे बाजू मांडत असताना आपल्याला पाहायला मिळतात. छगन भुजबळच नाही तर आता उद्याच्या 17ला जालना जिल्ह्यामध्ये मोठी जाहीर सभा पार पडणार आहे. जवळजवळ 100 एकर जो काही मैदान आहे त्या ठिकाणी हस्तांतरित करण्यात आलेलं आहे. आणि तिथं लाखोंची सभा ओबीसीची भरणार असल्याचं बोललं जातं आहे. जाहीर झालेली आहे तारीख. तर मागच्या 14 तारखेला मराठ्यांचा जनसमुदाय जालना जिल्ह्यातच आला आणि आता ओबीसींचा सुद्धा जनसमुदाय जालना जिल्ह्यामध्येच जाणार आहे. मित्रांनो, ओबीसी आणि मराठा हा वाद लावला जातो आहे हे तज्ज्ञ अनेक दिवसांपासून सांगत आहेत. मागच्या 2 महिन्यांपासून नाही तर मागच्या वर्षभरापासून काही पत्रकार, काही तज्ज्ञ लोक, काही राजकीय विश्लेषक, मी सुद्धा अनेक वेळा म्हटलेलं आहे की हा वाद लावण्याचा हा सगळा प्रकार सुरू आहे. मात्र सामान्य माणसांपर्यंत या गोष्टी जात नाही आहेत. मराठा विरुद्ध ओबीसी आता वाद होतो की काय, अशी चिन्ह आता आपल्याला पाहायला मिळतात आणि तशी भीतीसुद्धा आता वाटायला लागलेली आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं की आम्ही शांततेत आहोत, शांततेत राहू द्या, मात्र आम्ही जर उग्र झालो तर काही खरं नाही असंही त्यांनी सांगितलं. तर दुसरीकडे ओबीसीचे नेतेसुद्धा म्हणतात आम्हीही काही कमी नाही आहोत, आम्हीसुद्धा रस्त्यावर उतरू आणि सर्वच जण रस्त्यावर जर उतरले तर अवघड होईल असंही ओबीसीच्या नेत्यांकडून बोललं जात आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये काही लोक अशी आहेत की ज्यांना पार्टीकडून लॉन्च केल्यासारखं वाटतं. नामदेव जाधव एक ग्रस्त आहेत जे बोलत असताना असं सांगतात की मी नामदेव जाधव 10 लाख विद्यार्थ्यांना उद्योजक बनवणारा माणूस आहे किंवा मशीन आहे असं ते संबोधतात. नामदेवराव जाधव मागच्या 8 दिवसांपासून फार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सक्रिय असल्याचं पाहायला मिळतात. आणि वेळोवेळी सोशल मीडियावर त्यांच्याकडे एक पेज आहे फेसबुकचं, त्यावर ते सातत्यानं वाटेल तेव्हा लाईव्ह येतात आणि त्यांचे मुद्दे मांडतात. त्यांनी शरद पवारांना टार्गेट केलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की शरद पवारांनी ओबीसींना मराठ्यांचं आरक्षण दिलेलं आहे. चला ठीक आहे, शरद पवारांनी जरी दिलेलं असलं तरी सत्तेमध्ये देवेंद्र फडणवीस आहेत, एकनाथ शिंदे आहेत, अजित पवार आहेत. यांनी त्यांना वापस देऊन टाकलं पाहिजे ना. हा सवाल त्यांनी सत्ताधारी पक्षाला विचारला पाहिजे. म्हणजे मी शरद पवारांचा कार्यकर्ता आहे असं अजिबात नाही. त्या काळामध्ये शरद पवारांनी त्यांना देऊन टाकलं असेल ओबीसींना,
आत्ता तुम्ही ओबीसींना देऊन टाका ना, मराठ्यांना जे शरद पवारांनी त्या काळी 1993ला काहीतरी दिलं होतं ते देऊन टाका ना परत. आता शरद पवारांना चुकलेच आहेत ना. तर नामदेवराव जाधव यांनी एकनाथ शिंदे किंवा मग देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना विनंती का करत नाहीत ते, की जे शरद पवारांनी त्या काळामध्ये दिलेलं आहे ते देऊन टाका ना, असं ते का म्हणत नाहीत? ते तसं म्हणत नाहीत. मात्र शरद पवारांनी दिले म्हणून आता शरद पवार मराठ्यांच्या विरोधात आहेत असं नामदेव जाधव म्हणतात. मला नामदेव जाधव यांच्याबद्दल आत्ता सध्या काही माहीत नाही आहे, मी माहिती काढतोय. मात्र नामदेव जाधव हे जुने किंवा मग स्वयंघोषित वंशज आहेत जिजाऊंचे असंही बोललं जातं, तशी चर्चा केली जाते. त्याबद्दल काय डिटेल्स माहिती नाही. माहिती काढून लवकरच तुमच्या समोर मराठी महाराष्ट्राचा विशेष रिपोर्ट सादर केला जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नामदेव जाधव यांनी शरद पवारांना टार्गेट केलेलं आहे आणि मराठा समाजामधून शरद पवारांची कशी किंमत कमी होईल यासाठीचे प्रयत्न त्यांचे सुरू आहेत असं बोललं जातं. आता ठीक आहे, नामदेव जाधव आणि शरद पवार यांचं काय बिनसलेलं आहे याबद्दल मला काही बोलायचं नाही, किंवा मग नामदेव जाधव आणि ते कुठल्या पक्षाची जवळीक आहेत का असं याबद्दलही काही बोलायचं नाही. मात्र ते पक्षाची बाजू ठामपणे मांडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे आपण सत्ताधारी पक्षाकडे जाब विचारला पाहिजे, प्रश्न उत्तरं केली पाहिजेत, मात्र ते विरोधकांकडे जातात. ही कुठल्या प्रकारची त्यांची संशोधन आहे किंवा मग कुठल्या प्रकारचा मार्ग आहे हे त्यांनाच माहीत आहे. मात्र मागच्या 40 वर्षांमध्ये आरक्षणाचा ब्रश शब्द न काढणारा माणूस आज अचानक मागच्या 4 दिवसांपासून आरक्षणाच्या प्रेमात का पडलाय हा सवाल महाराष्ट्राला पडलेला आहे. एक व्हिडिओ सोशल मीडियावर नामदेव जाधव यांचा व्हायरल होतोय आणि त्या व्हिडिओमध्ये नामदेव जाधव असं म्हणतात की नोकरीच्या नादी लागूच नका, शाळा दरवाजे कॉलेजांची कवडं बंद करून टाका आणि उद्योजक बना. मित्रांनो लक्षात घ्या, उद्योजक बनण्यासाठी आरक्षण लागत नाही. आणि हेच नामदेव जाधव गेल्या 40 वर्षांपासून एकदाही आरक्षणाच्या मुद्द्यावर बोललेले नाहीत, मग ते कुठल्याही पक्षाचं सरकार असोत. आज त्यांना आरक्षणाचा पुळका का आहे हा सगळ्यात मोठा सवाल आहे. एकीकडे ते जाहीरपणे सांगतात की ओबीसींना आरक्षण देऊन टाकलंय शरद पवारांनी. ओबीसींना देऊन टाकलंय म्हणजे ओबीसी पाकिस्तानचे लोक आहेत का? ज्यांना कुणाला दिले ते बाहेरचे लोक आहेत का? कुठल्या तरी राज्यातले की कुठल्या तरी देशातले आहेत का? महाराष्ट्रातील लोक आहेत ते. ओबीसींना देऊन टाकलं म्हणजे काही सरळ सरळ मराठ्यांच्या विरोधात ओबीसींना भिडवणं असा हा सगळा प्रकार आहे. शरद पवारांनी त्यांची पॉलिटिकली काय खेळी खेळली हा सगळ्यात महत्त्वाचा विषय नाही आहे. हा विषय जुना आहे आणि आत्ता कोण सत्तेमध्ये आहेत त्यांच्याकडून हे आरक्षण वापस घेतलं जाऊ शकतं का यासाठी प्रयत्न नामदेवराव जाधव का करत नाहीत? म्हणजे शरद पवारांनी त्या काळामध्ये आरक्षण देऊन टाकलंय हे शरद पवारांना मराठ्यांच्या नजरेमधून खाली पाडायचं हा हेतू आहे का नामदेव जाधव यांचा? तर ते त्यांनीच उत्तर त्याचं दिलं पाहिजे. ठीक आहे, शरद पवार चुकलेच, मीही म्हणतो शरद पवार चुकले त्या काळामध्ये. चल ठीक आहे, चुकले तर आता त्यांना देऊन टाकू द्या ना. आणि एकनाथ शिंदे आणि फडणवीसांना देऊन टाकू द्या ना ओबीसींचं आरक्षण, मराठ्यांचं आरक्षण ओबीसींना दिलेलं. जे शरद पवारांनी मराठ्यांचं आरक्षण ओबीसींना दिलंय ना त्या काळामध्ये 93च्या काळामध्ये, ते आता उचलून देऊन टाका ना मराठ्यांना. हे का सांगत नाहीत नामदेव जाधव? ते त्यांना सांगायचं नाहीये. फक्त शरद पवारांनी कसं मराठ्यांना विरोध केलाय किंवा मग शरद पवारांनी कसं मराठ्यांचं आरक्षण ओबीसींना देऊन टाकलंय हेच सांगून फक्त रिकामं व्हायचं. पण ठीक आहे, तेवढं सांगून रिकामं व्हा, पण ते आरक्षण मराठ्यांचं देऊन टाका ना ओबीसींना दिलेलं मराठ्यांना, हे सांगत का नाहीत नामदेव जाधव? हा सगळ्यात मोठा सवाल आहे. नामदेव जाधव हे कधीही आरक्षणाच्या समर्थनात नव्हते, शाळा शिक्षणांच्या कॉलेजांच्या समर्थनात नव्हते, ते आजही नाहीत. नामदेव जाधव हे कुठल्या तरी पार्टीचं काम मागच्या 8 दिवसांपासून करायला लागलेले आहेत अशी चर्चा महाराष्ट्रामध्ये आहे. मग ते कुठल्या सत्ताधारी पार्टीचे आहेत का, शिंदे गटाचे आहेत का, अजित पवार गटाचे आहेत का, देवेंद्र फडणवीसांचे आहेत, हे आता संशोधनाचा भाग आहे. आणि तो कोणाला करायचा असेल तर करा. मी कोणालाही म्हणणार नाही की नामदेव जाधव हे कुठल्या पार्टीचं काम करतात, त्यांचं ते शोधून काढा. मला अजिबात काही घेणं देणं नाही आहे. मला समाजामध्ये सलोखा आणि शांतता राहणं यासाठीचे प्रयत्न करणं आहे. एक पत्रकार म्हणून माझी जबाबदारी आहे समाजामध्ये कुठल्याही तेढ निर्माण होऊ नये. ओबीसी विरुद्ध मराठा वाद लावला जातोय तो होऊ नये असं माझं प्रांजळ मत आहे. आणि या सगळ्या गोष्टी नामदेव जाधव सारखे लोक करतायत, अत्यंत दुर्दैवी आणि दुःख वाटतंय. 40 वर्षामध्ये ब्रश शब्द न काढणारा माणूस 4 दिवसांमध्ये आरक्षणाच्या प्रेमात फार पडतो आणि कुठल्या तरी नेत्याला टार्गेट करतो, हे काहीतरी चांगलं लक्षण नाही आहे. आणि यामधून फार काही वेगळं घडू शकतं आणि त्यासाठी हे लोक जबाबदार असू शकतात असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. मित्रांनो, बांधवांनो, या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत. जो व्यक्ती मागच्या 40 वर्षामध्ये ब्रश शब्द आरक्षणावर काढत नाही आणि
शाळा कॉलेज दरवाजे बंद करून टाका, खिडक्या बंद करून टाका आणि व्यवसायाकडे वळा असं म्हणणारा माणूस आज ज्या आरक्षणाची गरज शाळा कॉलेजांना आहे त्या आरक्षणाची मागणी कसा काय करतो, त्या आरक्षणाला कसा काही खतपाणी घालतो, हा सगळ्यात मोठा संशोधनाचा मुद्दा आहे मित्रांनो. हा व्यक्ती कुठल्याही समाजासाठी फायदेशीर ठरू शकत नाही. तो फक्त कुठल्या तरी पार्टीचं काम करतोय असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. मित्रांनो, मी जर या गोष्टीमध्ये तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर तुम्ही तो व्हिडिओ ऐका. नामदेव जाधवांचा काही सेकंदाचा व्हिडिओ आहे. ते काय म्हणतात आणि त्यानंतर मी जर चुकीचं वाटत असेल तर मला खाली प्रतिक्रिया द्या. माझा नंबर खाली स्क्रीनवर दिसतो, त्या नंबरवर मला प्रश्न विचारा, माझे मुद्दे खोडून टाका. मी माझा व्हिडिओ मागे घेईल, माझे शब्दसुद्धा मागे घेईल आणि तुमची जाहीर माफी मागेल. महाराष्ट्रातल्या गोरगरीब पोरांच्या पोटाला भाकरी आणि हाताला काम मिळालं पाहिजे. रोजी रोटी पार्टी एवढंच आमचं कार्यक्रम. आणि चौथी नापास पोरं सुद्धा आमची मर्चडीज मध्ये फिरली पाहिजेत हे भव्य दिव्य स्वप्न बाळगणारा मी माणूस. म्हणून मी पोरांना सांगते, आता शाळा कॉलेजचे दरवाजे सताड बंद करून टाका. तसाही त्याचा काय उपयोग नाही, बेकारच होणार ना तुम्ही. हॅलो, मला सांगा ना, 25 आणि 30 वर्ष शिकायचं, 5-10 लाख रुपयाचा धुराळा उडायचा आणि त्याच्यानंतर 8,000ची पण नोकरी मिळत नाही. परत बाप कुठतरी भीक मागत असतोय, 15 लाख रुपये घ्या पण ह्याला कुठतरी कामाला लावा, कारण हे जर कामाला लागलं नाही ते ह्याला पोरगीच कोण देत नाही. जाते आमचं जिल्हा परिषदमध्ये कामाला आहे, शाळेमध्ये कामाला आहे, 8,000 रुपये पगार आहे, परमनंट आहे बरं का आमचा मुलगा. अरे ते परमनंट तुझं नट बोल्ट चपलीवरी त्याचा पगार शिल्लक राहायचा नाही. चप्पल घेतली तर कपडे पुढच्या वेळी घेऊ म्हणते, कपडे घेतले तर गाड्या पुढच्या वेळी घेऊ म्हणते. एवढे त्याच्या पगाराचे आहेत पण त्याला लगेच लक्ष सोयरी. नोकरी करणाऱ्याला पोरगी द्यायचीच नाही. हा, तुम्ही जर एखाद्या मुलीची सोयरीक एखाद्या उद्योग करणाऱ्या पोरावर केली आणि त्याचा उद्योग जर डबऱ्यात गेला तर ती मुलगी मी दत्तक घेईल मुलगी म्हणून. पण तुम्ही उद्योजक म्हणा ना. मला कुठल्याही लोकांना टार्गेट करायचं नाहीये, कोणाच्याही विरोधात बोलायचं नाहीये. आरक्षणाचा मुद्दा हा रास्त आहे, मात्र त्याला वेगळ्या मार्गाने घेऊन जाऊन तो संपेल अशा प्रकारची स्ट्रॅटर्जी, पॉलिटिकली स्ट्रॅटर्जी कोणीही आखू नये. आणि कोणी आखत असेल तर ती सामान्य लोकांना कळवावी, याची जबाबदारी माझ्याकडे आहे आणि मी ती जबाबदारी पार पाडणार. या सगळ्या गोष्टींमध्ये मी कुठं चुकलेलं तुम्हाला दिसत असेल तर नक्की मला सांगा. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद. रोखोक आणि परखड, स्पष्ट आणि पारदर्शक, निष्पक्ष आणि निर्भीड, लोकशाहीचा समर्थक, जनतेचा हितचिंतक, फक्त मराठी महाराष्ट्र न्यूज.